रूप पाहत रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बाप
बाजूबाजूच्या दिंडीतले बी यायला लागले ते झोपून ऐकणार काय होत नाही या आम्ही बी चालतच आलेलो या माहिती तब्येत बी बरोबर नाही काय त्यांना या या इकडे या आले एवढा वेळातला कसा कीर्तन या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे उडे आपुलिया गायनाचे बुडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे बुडे आपुलिया मनाची आनंदी आवडी मनाची आनंदे आवडी मनाची आनंदे आवडी आज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला साधन या परते सकळे साधन या परती सकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया गायनाचे बुडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाची गुडे आपुलिया मनाची आनंदी आवडी मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी तुका म्हणे आता आपुल्या साया म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे आता आपुल्या साया म्हणे आता आपुल्या आम्हा जगदीशी सांभाळावी आम्हा जगदीशी सांभाळावी. हा जगदीशे सांभाळावी गायनाचे पुढे आपुलिया चढते. गायनाचे बुडे आपुलिया
वाजवा सर्वांनी भजन करा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने.
गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य शक्तिधर स्वदाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरु प्रथम नमो न दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरहु कलेस विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनना मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करो मत अनुसार कथा करो मत अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं थोडा घेन वाढवा रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणास्य अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंजे, ते नमस्कारुनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे बुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असा हा 4 चरणाचा अंतकरणाला झालेलं वैष्णवाचं सुख आणि त्या सुखाचा अनुभव देवाला सांगत असणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला 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 अभंगाला स्पर्श करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र या आपल्या कोणतं गाव आहे आपले नातेपुते म्हणजे विसरी इतका विसर पडतो इकडं वारीत. नातेपुते या ठिकाणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा हा पालखी सोहळा 2024 एक 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 पाऊल टाकत पुढे आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या आशेनं एक एक वारकरी या ठिकाणी चाललेला आहे. आणि एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये जवळपास 10 लाख या समाजामध्ये एक छोटस रोपट याच वर्षी निर्माण झालेलं, या वर्षी लावलेलं समस्त मंडळींची दिंडी आणि त्या दिंडीचे मालक आमचे पांडुरंग महाराज यांच्या अथक प्रयत्नातून, या मालकांच्या अथक प्रयत्नातून गुरुवर्य माधवबाबा इंगोले असतील यांच्या कृपा आशीर्वादातून विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपेनं चालू असलेला हा सोहळा पहिल्याच वर्षाची दिंडी असताना सुद्धा असं वाटत नाही महाराज की या दिंडीचं पहिलं वर्ष वाटत नाही. असं वाटतं खूप जुनी फड परंपरा आहे की काय, असं सुंदर असं नियोजन. आणि या नियोजनामध्ये आजची ही सेवा करण्याची सेवा परम भाग्यानं माझ्याकडे मालकांच्या मार्फत आलेली आहे. विठ्ठला त्यानिमित्तानं समस्त आमच्या वारकरी माता मावल्या असतील, पिताश्री असतील, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सर्व गायनाचार्य गुणवान महाराज मंडळी एक एकाते काय गणू अपार हे सर्वांच्या चरणी विनम्र भाव अर्पण करतो. दोन्ही चॅनलवाले आमचे आम्ही वारकरी चॅनल आणि गजरमुक्ताईचा चॅनल या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आजही प्रसारित होत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या दिंडीचं वैभव पाहायचं असेल तर त्यांच्या मार्फत आपल्याला पाहता येईल. पण त्याच्यासाठी आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे 3 बटन आपल्या मोबाईल मध्ये आहेत. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये खिशामध्ये मोबाईल आहे आणि त्याला ते आपल्याला शेअर करायचं आहे. म्हणून दोन्ही माझ्या जिवलग मित्रांना मी धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला अभंग सोपा निवडलेला आहे, बहुतेकांच्या पाठांतरातला निवडलेला आहे. आणि संगतीचं महात्म्य आपल्याला या ठिकाणी प्रतिपादन करायचं आहे. संगतीचं महात्म्य का प्रतिपादन करायचंय? आपण ज्यांच्या संगतीमध्ये हा प्रवास करत आहोत, तो प्रवास करत असताना आपण नेमकी संगती कोणाची केली पाहिजे याचं विश्लेषण आपल्याला या अभंगातून मांडायचं आहे. आपली वारी चालली महाराज, आपली वारी चालली म्हटल्याच्या नंतर आपण वारी करायला लागलो. आपण कोणाच्या संगतीत वारी करायला लागलो? कोणाच्या? विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या. अशा वैष्णवाच्या संगतीत आपण वारी केल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा त्या सुखाचा अनुभव घेता यावा यासाठी आपण संगतीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मला वैष्णवाच्या संगतीत सुख प्राप्त झालं. आणि ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर ते एवढं सुख प्राप्त झालं, एवढा त्या सुखाचा आनंद मला झाला का ते सुख मिळाल्याच्या नंतर मला आता काही मिळवण्याची इच्छा राहिलेली नाही. आणि कमी देवा काही नेणे, मला देवाला काहीच मागायची इच्छा राहिली नाही. भगवंतांनी प्रश्न केला तुकाराम महाराज, तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत एवढं सुख प्राप्त झाल्याच्या नंतर, तुम्हाला तो आनंद झाल्याच्या नंतर तुम्हाला काही मिळवण्याची इच्छा राहिली नाही, मला पटलं. पण तो आनंद घेतल्याच्या नंतर तो आनंद तुम्ही एकटेच उपभोगता का सर्वांना घेऊन त्या आनंदाचा आनंद देत असता? हा, आपल्यासारखं थोडंच होतं जगद्गुरु तुकाराम महाराजाचं. आपण बिस्किटचे पुढे जमा करतो, थैलीत ठेवतो का एखाद्याला भूक लागली त्याला देतो? बोला काय करतो? आल्या होत्या त्या 5-5 किलो साधारण वजनाच्या असतील, कपड्याच्याच होत्या. आता त्या आतापर्यंत नात्या पोत्यापर्यंत जवळपास 10-10 किलो झाल्या. पंढरपुरात किती किलोच्या होतात काय माहिती मला. विठ्ठला एकटे अनुभवताय का दुसरे इतरांनाही देताय? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी तो अनुभव जो घेतलेला आहे त्या अनुभवाचा मी सर्वांना तो अनुभव देतोय. बरं, तो अनुभव देत असताना, तो आनंद घेत असताना त्याच्यामध्ये मी गायन करायला लागलो, नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो महाराज.
गाणं ही आनंदाचं प्रतीक आहे, गायन केलं पाहिजे. दिंडीमध्ये चालत असताना असो, धर्ममंडपामध्ये असो, सप्ताहामध्ये असो, माणसानं गायन केलं पाहिजे. गायन येत नसेल महाराज तर रामकृष्ण पण अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. भाव जर नसेल, जरी नये तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला. देवाला त्याच्यापासून भूक नाहीये महाराज. तुमच्या अंतकरणात फक्त रामकृष्ण हरी जरी तुम्हाला सरळ म्हणता आलं तरी बस झालं. रामकृष्ण हरी म्हणणं ह्याच्यापेक्षा गाता येईल तेनेची गावे. वा गाता येईल तेनेची गावे. गाता येईल तेनेची गावे. येर हरी हरी म्हणावे. येर हरी हरी म्हणावे. माझिया 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 रे, माझिया भुवनिया बोला रे. माझिया भुवनिया बोला रे. माझिया भुवनिया बोला. माझिया भुवनिया बोला रे. माझिया भुवनिया गाता येईल तेनेची गावे, पण यांच्यासारखं सुंदर. आणि जर नसेल गाता येत महाराज तर त्याच्यापासून काही राहिलं नाही. रामकृष्ण हरी म्हणलं तरी पुरे झालं, हरी हरी म्हणलं तरी पुरे झालं. मग तो अनुभव घेत असताना, तो आनंद घेत असताना तुकोबाराय सांगितलं मी गायन करायला लागलो. दुसरी क्रिया सांगितली नाचायला लागलो. नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे. पण नाचत असताना माणसाला कळलं पाहिजे माणसानं कुठं नाचलं पाहिजे. हा, दिवे घाटातलं नाचणं झालं भक्तीचं आणि इतर ठिकाणी नाचणं झालं मस्तीचं. हा, पूर्वीचा काळ होता बाबा. पूर्वीच्या काळामध्ये लोक परमार्थामध्ये नाचत होते. आजही ती परंपरा कायम आहे. आज तागायत ती परंपरा आहे महाराज, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आज ती परंपरा अनुभवायची असेल तर आता आपण चाललोच पंढरपूरला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आता चातुर्मास चालू होतोय. ते चातुर्मास चालू झाल्याच्या नंतर औशेकर महाराज असतील, त्याच्यानंतर चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, नामदास महाराज असतील, ही महाराज मंडळी महाराज महाद्वारामध्ये लाकडी मंडपामध्ये नुसतं नाचत नाहीत, तर नाचत असताना महाराज गळ्यामध्ये विणा घेऊन मुखानं भजन करत आणि पायामध्ये घुंगर बांधत नाचतात महाराज. ही आज वस्तुस्थिती आहे. नाचणं हे देवासाठी असावं. पूर्वीचे लोक देवासाठी नाचत होते. पूर्वीचा परमार्थ हा देवासाठी नाचत होते परमार्थिक लोक. आताची लोक सुद्धा नाचतात पण नवर देवासाठी. फरक आहे. याच्या पुढचं वाक्य बोलू का मी? याच्या पुढचं वाक्य असं बोलेन महाराज मी. पूर्वी माणसं नाचत होती, आता ते न बोललेलंच बरं. नाचणं असावं पण ते परमार्थातलं नाचणं असावं महाराज. तुकोबारांनी सांगितलं मी तो आनंद व्यक्त करत असताना नाचायला लागलो, गायला लागलो आणि उड्या मारायला लागलो. नाचण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण सांगू तुम्हाला. जर म्हटलं महाराज आता आपण वारीमध्ये भजन करत असताना नाचतात महाराज काही माणसं, तल्लीन होतात भक्तीमध्ये. दिवे घाट पार करत असताना तुम्ही नाचतच आले असाल. हा, कसे आले? नाचतच आले ना. नाचत जाऊ त्याच्या गावा, नाचतच आले असाल महाराज. आणि नाचतच आलं पाहिजे महाराज. पण एखाद्याला जर म्हणलं अहो राम भाऊ सगळी दिंडी नाचायला लागली, चला ना नाचू, ते म्हणलं महाराज नाचलो असतो पण इथं कॅमेरे आहे, शूटिंग आहे, लोक शूटिंग व्हायरल करतील, गावात इज्जत आहे माझी, प्रतिष्ठा आहे माझी. लोक भीतात महाराज, घाबरतात इथं नाचायला. इथं प्रतिष्ठेला जपतात महाराज परमार्थात. आणि इतर ठिकाणी कितीही गेली तरी त्याला काही घेणं देणं. खरं सांगा तुम्ही, इथं प्रतिष्ठेला घाबरलं नाही पाहिजे. आपली प्रतिष्ठा असून असून किती असेल हो. आपल्याकडे 10-5 एकर जमीन असेल, एखाद्याचं शहरात घर असेल, एखाद्याचं पोरग नोकरीला असेल, याच्यापेक्षा आपली प्रतिष्ठा, याच्यापेक्षा मोठी प्रतिष्ठा नाही. आणि 10 एकराच्या आतले सगळे मी असे गॅरंटीने सांगू शकतो, कारण जमिनीच राहिल्या नाही.
10 एकराच्या आतले. 10 एकर जमीन म्हणलं की श्रीमंत. मग आपण 10 एकर जमीन आहे महाराज पाण्याखालची, तर स्वतःला श्रीमंत समजून घ्यायलो, प्रतिष्ठावान समजून घ्यायलो. या परमार्थामध्ये एवढे प्रतिष्ठावान लोक होऊन गेले मायाओ, ऐका, एवढे प्रतिष्ठावान लोक होऊन गेले. संत मीराबाईचं उदाहरण घ्या. संत मीराबाई ही राजाची कन्या होती. राजाची कन्या म्हणजे जिच्या वडिलाच्या ताब्यात अख्खं राज्य आणि त्याची असणारी ती राजनंदिनी राजकन्या. ती राजकन्या देवाच्या भक्तीमध्ये एवढी तल्लीन झाली, एवढी तल्लीन झाली महाराज, की ती तल्लीन झाल्याच्या नंतर देवाची भक्ती करत असताना पायामध्ये घुंगर बांधून आणि गळ्यामध्ये विणा घेऊन नाचत होती. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. आवाज बसलेला आहे आता, ते जमन सर्दी झाली ना. लोक लाज की नहीं खबरिया, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. मैं अपने नारायण की दासी रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, ओ हरि गुण गावत नाचूंगी. ओ अपने मंदिर में बैठ बैठ के, अपने मंदिर में बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ के, अपने मंदिर में बैठ कर, गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत बाचूंगी. ओ नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. तुकोबाराय सांगायला लागले, मी गायला लागलो, नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो. बरं, ही एवढं करत असताना महाराजांनी सांगितलं, अहो तुम्हाला ते मानपानाचं काय आहे का नाही? हा, महाराज म्हणले दुराविला मान, आम्ही तो मान संपवून टाकला. मानाची अपेक्षा तुम्हाला आम्हाला आहे महाराज, मानाची अपेक्षा कोणाला आहे? तुम्हाला आम्हाला आहे. तुकोबाराय सांगितले, माझा मान मी दुरावून टाकलेला आहे. मानाची आपल्याला किती अपेक्षा आहे? मानदंभ चेष्टा हे तो शुकरांची विष्ठा हे तुकाराम महाराजांनी म्हणावं. आम्हाला जेवढा मोठा हार घातला तेवढा फेसबुकला मोठा फोटो टाकावा, ही आमची मानाची अपेक्षा आहे. बरोबर आहे का नाही? मानाची अपेक्षा किती आहे सांगू तुम्हाला? मानाची एवढी अपेक्षा आहे महाराज, यावर्षी माळ घातली, पुढच्या वर्षी उगा टाळ वाजवायला लागला आणि त्याच्या पुढच्या वर्षी साधारण भजन्या झाला की त्याला अपेक्षा आहे जगातल्या सर्व महाराज लोकांना माझं नाव घेतलं पाहिजे. ही मानाची अपेक्षा आहे लोकांची, मानाची अपेक्षा आहे. मान महाराज तुकोबारांनी सांगावं, मान दंभ चेष्टा आमची मानापानाचं काही घेणं नाही महाराज. तुकोबारायांना लोकांनी हार घातला तरीही कौतुक वाटलं नाही आणि मंबाजी गोसाव्यानं काठीनं मारलं तरी दुःख वाटलं नाही. ही वृत्ती ज्या ठिकाणी ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी माणसानं स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं.
बरोबर आहे. ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि याच्यासाठी वारीत जायचं महाराज, याच्यासाठी वारीत यायचं असतं. वारीचं मी समोर सांगणार आहे तुम्हाला. तुकोबाराय सांगले मी मान सुद्धा दुरावून टाकलेला आहे. मग असं ऐकल्याच्या नंतर जगाच्या मालकाने प्रश्न केलाय, तुकोबाराय तुम्हाला हे सर्व गोष्टी प्राप्त झाल्या, तुम्ही गायला लागले, नाचायला लागले, उड्या मारायला लागले, हे सर्व तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. मग हे प्राप्त करत असताना तुम्हाला व्यवहाराच्या दृष्टीनं तुम्हाला लोकांची लज्जा, भीती, शंका हे काही थोडं काही आहे का नाही? तुकाराम म्हणले त्याच्यामध्ये आम्हाला अडकवू नका. का? आम्हाला लज्जाची भीती नाही, मानाची भीती नाही आणि शंका घ्यायचं अजिबात कारण नाहीये. ही एवढं सुख देवाला सांगितल्याच्या नंतर मग देव जगाच्या मालकानं प्रश्न केला, तुकाराम महाराज हे सर्व तुम्ही आम्हाला सांगायला लागलेत, हे सर्व तुम्ही आम्हाला अनुभव सांगायला लागल्याच्या नंतर, हा अनुभव माझ्या पुढे मांडल्याच्या नंतर मग माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे तुम्हाला? तुम्ही वैष्णवाच्या संगतीतलं सुख मला सांगायला लागले, पण माझ्याकडून तुम्हाला नेमकी अपेक्षा काय? बरं मी नेमका नुसताच विटेवर कर ठेवून बसलेला आहे का? माझा काही उपयोग आहे का नाही? तेव्हा तुकोबारांनी सांगितलं, देवा हे सर्व जरी सुख मला वैष्णवाच्या संगतीत प्राप्त होत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे म्हणले काय, अहो हे सर्व प्राप्त व्हायला लागलं, पण मिळालेलं सुख ते जशास तसं टिकून ठेवणं हे तुमच्या हातात आहे ना, म्हणून तुम्ही ते सांभाळून ठेवलं पाहिजे. हा बरोबर आहे. सर्व सुख उपभोगता येतं आपल्याला, प्रारब्धानं काही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, पण प्रारब्धानं प्राप्त झालेल्या गोष्टी ह्या जशास तशा ठेवायच्या का संपवून टाकायच्या हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता गतीर भरता प्रभू साक्षी महाराज. त्याच्या सत्तेने हे विश्व चालत असते. रात्री झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी कोणता बी अलाराम लावल्याच्या नंतर उठवणं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. त्याचं नाव देव आहे महाराज. पांडुरंग शास्त्री आठवले विदेशात गेल्याच्या नंतर त्यांना लोकांनी प्रश्न केला, का हो तुम्ही देवमान्य संस्कृतीतले लोक आहात, तुम्हाला जगाच्या देवाचा म्हणजे देवाला मानणारी लोक आहात तुम्ही, संस्कृती प्रधान लोक आहात तुम्ही, मग एवढं असल्याच्या नंतर खरं सांगा तुम्ही नेमकं देवाचं अस्तित्व पटवून द्यायचं असेल तर आम्हाला काय सांगाल, नेमकं आम्हाला काय मार्गदर्शन कराल? तेव्हा पांडुरंग शास्त्री आठवलेंनी एकच वाक्य तिथं सांगितलं. त्यांनी सांगितलंय, रोज सकाळी तोच उठवितो जी खावी ते अन्न पचवितो. रोज सकाळी तोच उठवितो जी खावी ते अन्न पचवितो. थकुनी जाता तो सर्वाला, थकुनी जाता तो सर्वाला, करीतो शांती दान मानवा गी प्रभूचे नाम. मानवा गी प्रभूचे नाम. विदेशात गेल्याच्या नंतर त्या लोकांना देवाचं अस्तित्व एका 4 ओळीत पटवून दिले महाराज. खरं सांगा तुम्ही 21 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही आलात, बरोबर आहे? 21 किलोमीटरचा प्रवास केलात. माझा आता 26 किलोमीटरचा झाला, कारण पुढे जाऊन मागे आलो मी 5 किलोमीटर, बरोबर? दादांना माहिती 26 किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा कीर्तन करत असताना, उगा आता सर्दी बिर्दी झाली ते भाग सोडून द्या, 26 किलोमीटर प्रवास पायी चालत करून सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं वाटतंय का हो तुम्हाला की बाबा हे महाराज थकलेला आहे म्हणून? बोला. माझ्याबद्दल काही असू द्या, तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही गाडीत बसून आले असाल, मी खोटं बोलायलो, कदाचित तुम्ही चालतच आलेले आहेत महाराज. एवढा प्रवास केला तुम्ही कीर्तन, तरी कीर्तनात फ्रेशच बसलेत का नाही? मग ही शक्ती देण्याचं काम कोणी केले तुम्हाला? त्या जगाच्या मालकाने दिलं महाराज, म्हणून त्याला विसरलं नाही पाहिजे. आणि हा सर्व संवाद ऐकल्याच्या नंतर मग तुकोबाराय सांगितले, देवा आता ते तुम्ही सांभाळलं पाहिजे. म्हणून गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदी आवडीने, असा अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठ्ठला विठ्ठला. खरं पाहत गेलं तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजाचा आणि देवाचा संवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराज आणि देव या अभंगामधून स्वतः एकमेकाला बोलतात, हा आशय आपल्याला याला घेतला तरी काही हरकत नाही महाराज. का? काही माणसं म्हणतील महाराज तुकाराम महाराज आणि देवाला बोलतात, हे कसं काय शक्य हो?
तुम्ही बघा ना, आता किती लोक आहेत असे की काही लोक आता देवाला न मानणारी पिढी हल्ली तयार व्हायला लागली. कितीतरी लोक असे आहेत महाराज की आता 16 आहे, आपण देवाच्याच भक्तीमध्ये तल्लीन व्हायला लागलो, विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या संगतीत वारी करायला लागलो, हा भाग सोडून द्या. पण आपल्या व्यतिरिक्त काही अशी लोक आहेत महाराज की त्यांना वारीचाही विसर पडलेला आहे आणि देवाचाही विसर पडलेला आहे. अशी लोक आपल्याला समाजात पाहायला मिळतात. मग अशी लोक शंका घेतील, महाराज अहो देवाचा आणि तुकाराम महाराजाचा संवाद या ठिकाणी तुम्ही सांगायला लागला. देव कुठं तुकाराम महाराजाला बोलत असतो का हो? काही बी सांगता तुम्ही. सांगू तुम्हाला, जी माणसं देव नाही म्हणतात ती माणसं अडचणीच्या वेळी जेवढं देवाचं अस्तित्व मान्य करतात त्याच्यापेक्षा ही पारमार्थिक लोकही तेवढं करणार नाही. तुम्हाला पटवून देतो मी. कोरोनाचा एक साल होतं महाराज, कोरोनाचा साल. त्या कोरोनाच्या सालात 2 वर्षामध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय बंद झाले, बऱ्याच लोकांचं सर्व काही बंद झालं, गावाकडे गेली महाराज. काही लोकांनी इकडे आल्याच्या नंतर देवालाच झिडकारून टाकलं होतं, देवाचं अस्तित्व मान्य करणं सोडून दिलं होतं. पण तरी सुद्धा काही गोष्टी वरच्या लेव्हलनं आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी सांगितलंय तुम्हाला जर कोरोना बंद करायचा असेल तर तुम्ही एक काम करा, थाळ्या वाजवा. थाळ्या वाजवा. वाजवल्या का होत्या का नाही? लोकांनी वाजवल्या होत्या का नाही? खरं सांगा. जे अतिशहाणे त्यांनी वाजवल्या होत्या का नाही? वाजवल्या होत्या का नाही? दिवे लावा म्हणले होते. दिवे लावा म्हटल्याच्या नंतर आपण तर भोळी बाबडी लोक आहेत, आपण ऐकलं, लावले, ठीक आहे. पण जी देवाचं अस्तित्व नाकारत होती त्यावेळी लोकांनी लावले का नाही? खरं बोल, लावले का नाही? हेच देवाचं अस्तित्व आहे महाराज, हेच देवाचं अस्तित्व आहे. ज्या वेळेस आपल्यावर कठीण प्रसंग येतो त्यावेळेस या पृथ्वी तलावर तुम्हाला जगाचा बाप सोडून कोणीच आठवत नाही महाराज. हे देवाचं अस्तित्व आहे, ते मान्यच केलं पाहिजे, मान्यच केलं पाहिजे. तुम्ही एखाद्या कितीही नास्तिक माणसाला एखाद्या अंधार रस्त्यानं पाठवा, कितीही नास्तिक माणूस असू द्या, अंधाऱ्या रस्त्यानं गेल्याच्या नंतर महाराज त्याला भीती वाटल्याच्या नंतर तो बैठकीत बोलल महाराज देव फिव काय नसतो. पण जेव्हा एकटा चालायला लागतो त्याला ती भीती वाटायला लागते ना महाराज, तो तुमच्या अगोदर राम 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 म्हणायला सुरुवात करतो. कुठं? जिथं भीती वाटायला लागली तिथं. जरासा का लाईट दिसायला लागला की त्याचा राम 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 म्हणण्याचा स्पीड थोडा कमी होतो, मग राम 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 थोडा स्पीड कमी झाला. जरा लाईटाच्या जवळ गेला की पुन्हा स्पीड कमी होतो, राम 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 राम. आणि एकदा का लाईटाच्या जवळ जाऊन पोहोचला की मग तुम्हाला सांगतो काय नसतं हो, भूत बी काय नसतं, देव बी काय नसतो. अरे मी पाहिलं ना, तुझ्या मागच होतो ना, तुझा स्पीड 90च्या वर गेला होता. हा, ही देवाचं अस्तित्व आहे महाराज. असंच एका कॉलेजमध्ये देव नाही या विषयावर व्याख्यान चालू होतं. देव नाही या विषयावर व्याख्यान चाललं. व्याख्यानकार आले महाराज, सुंदर असं व्याख्यान केलं. एवढं सुंदर व्याख्यान केलं, एवढं सुंदर व्याख्यान केलं की कॉलेजची पोरं अशी माना डोलवायला लागली, विचार करायला लागली. काय सर स्पष्ट सांगायला लागले, देव नाही या विषयावर खूप सुंदर व्याख्यान करायला लागले. आणि हे व्याख्यान ऐकल्याच्या नंतर मग काही माझ्यासारखी खोडकर पोरं त्यांच्याकडे गेली. म्हणले गुरुजी तुम्ही खूप सुंदर व्याख्यान केलं हो, जगात देव नाही या विषयावर खूप सुंदर बोललात तुम्ही, पण एवढं बोलण्यासाठी तुम्हाला फार अभ्यास करावा लागला असेल. एवढा अभ्यास तुम्ही नेमका केला तरी कसा, आणि कोणत्या पुस्तकातून हे देवाचं एवढं आमच्या पुढे मांडण्यासाठी एवढा अभ्यास केला? ते म्हणले अहो माझं याच्यात असा काही लय अभ्यास नाही हो, ही सगळी देवाची कृपा आहे. देव नाही या विषयावर व्याख्यान करणं सोपं आहे, पण देवाचं अस्तित्व नाकारणं त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे महाराज. म्हणून देव आहे. तुकाराम महाराज आणि भगवंत बोलायला लागले, त्यांचा हा संवादाचा विषय. पण बोलायला लागले म्हणजे त्यांच्यामध्ये संवाद होतो असं काही नाही बाबा. कधी दोघांच्या बोलण्यामध्ये वादही होतो, कधी विवादही होतो आणि कधी संवादही होतो. ह्या 3 प्रक्रिया पाहून घ्या, मग आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करता येईल. वाद कशाला म्हणायचं, विवाद कशाला म्हणायचं आणि संवाद कशाला म्हणायचं. वाद नावाची एक भूमिका घ्या, विवाद नावाची एक भूमिका घ्या आणि संवाद नावाची भूमिका घ्या. वाद म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का? त्याला रावटीतल्या रावटीत होतो तो, हा जागेसाठी होतो का नाही? तुमच्या दिंडीत जरा वेगळे नियम आहेत का? आमच्या दिंडीत होतो बाबा माया हो. अहो आमच्या दिंडीत होतो यात नवल नाही, त्या पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा होतो घेण्यासाठी. खरं सांगतो माझ्यासोबत घडलेलं. आता दिंडी मीच चालवतो म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. अशीच एक आमची माता माऊली स्कूटीवर एकच बॉक्स घेऊन आली. आता आमच्या दिंडीत लोक 300 बॉक्स आणला एक, तिच्यात 12 बिसलेल्या कोण घ्यायच्या आणल्या त्या माता माऊली. श्रद्धा आहे तिची, तिला जेवढं वाटता येतं तेवढं तिला आणलं. बरं ते बॉक्स आणल्याच्या नंतर महाराज तिच्या समोर स्कूटीवर तिची छोटीशी एक 2-4 वर्षाची मुलगी होती. या वारकऱ्यांनी 12 बिसलेल्या दिल्या, या घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे का? त्याची पोरगी बी तोडायला पाहिजे
तोडायला पाहिजे का? महाराज खरंच पोरगी तोडली, माझ्या समोरची गोष्ट आहे, सांगतो तुम्हाला. आपण वेळातला वेळ, अमूल्य वेळ काढून इथं आलात. 21 दिवस आपण दिलेत, 21 दिवस दिले, त्यातल्या त्यात पैसा दिला महाराज, हा बिशी दिली, खर्च आहे. एवढं करून जर इथं आपल्याला प्रपंचच आठवत असेल तर मग न आलेलं बरं आहे का नाही? खरं सांग. इथं आलात ना, आल्याच्या नंतर इथं भजनच झालं पाहिजे महाराज. इथं आल्याच्या नंतर रावट्यात आल्या आल्या तुम्ही धुणं काढताना धियाला जाता, अरे घरी धुणं छेन, इथं धुणं छेन, मग करता कशाला, येता तरी कशाला? इथं आल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. हे 21 दिवस म्हणजे आपल्या बॅटऱ्या चार्जिंग करायचं गॅरेज आहे हे. इथं बॅटऱ्या चार्जिंग करा, आणि इथं एकदा का बॅटऱ्या चार्जिंग झाल्या की मग तिकडं 11 महिने आपली ऊर्जा पुरत असते. ही ज्ञानोबारायांची वारी आहे महाराज. इथं व्यवस्थेला महत्व देत बसू नका महाराज. व्यवस्था अशी रावट्यात बरोबर नाही तर जेवायलाच बरोबर नाही, अजिबात नाही. व्यवस्थित नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. तुम्ही तर एवढ्या मोठ्या सुंदर दिंडीमध्ये आलात महाराज, हा एवढ्या सुंदर दिंडीमध्ये, एवढ्या नियोजनाच्या दिंडीमध्ये आलात. जी माणसं, काही माणसं अशी आहेत महाराज, लाखो करोडच्या इंडस्ट्री आहेत महाराज, त्यांच्या करोडोच्या इंडस्ट्री आहेत महाराज, फक्त पाठीवरती सॅक आहे. मिळेल तिथं खायचं आणि मिळेल तिथं झोपायचं महाराज. कोट्याधीश लोकांची ही वारी आहे महाराज, आणि आपण त्याच्या तुलनेत तर फार उत्तम अशा व्यवस्थेमध्ये वारी करतोय. बघा तुम्ही चालत असताना एकटेच चालतात, नामस्मरण करत चालतात का? त्यांच्याकडे पैशाची कमी आहे, त्यांच्याकडे व्यवस्थेची कमी आहे? पण नाही महाराज, ही वारी करत असताना आपल्याला सुद्धा त्या वारीचं फल मिळालं पाहिजे. व्यवस्था तर आपल्या घरी आहे, कित्येक जणांच्या घरी एसी फिट केलेलं आहे महाराज. 4 व्हीलर शिवाय फिरत नाहीत तुम्ही, कित्येक मी आता बसल्या बसल्या सांगू शकतो. पण इथं आल्याच्या नंतर माणसानं जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा विचार न करता अवस्थेला महत्व देऊन वारी केली पाहिजे. विठ्ठला वादाची काही अशी खूप मोठी व्याख्या सांगण्याची गरज नाहीये. 2 व्यक्तीमध्ये होणारं भांडण त्याला आपण खऱ्या अर्थानं वाद म्हणू शकतो. वादाबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाहीये. तुकाराम महाराजाचा आणि देवाचा वाद होण्याची काही शक्यता नाहीये. तुकाराम महाराज सांगतात आम्ही वाद करू, देवासोबत जरूर वाद करू, पण त्या वादामध्ये आमचा विषय असा काही भांडण्याचा वेगळा नसणार आहे. आमचा विषय काय असणार आहे? तुकोबारासोबत भांडण्यासाठी, तुकोबारासोबत भांडण्याचा आमचा विषय असा असणार आहे, करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. तुमच्या सोबत वाद करू, पण त्याच्यामध्ये तुमच्या सुखाचा संवाद त्या ठिकाणी करू. म्हणजे वाद कशाला म्हणायचं ते सुद्धा कळलं. किंवा वेदांत शास्त्राला विचारलं वादाची भूमिका काय, तर वेदांत शास्त्र सांगेल वादे वादे जायते तत्वबोधा. हा ज्या ठिकाणी तत्वाचं भांडण असतंय त्याला खऱ्या अर्थानं वाद असं म्हणत असतात. वाद नावाची भूमिका संपली, विवाद नावाची भूमिका आपल्याला पाहिजे. विवाद कशाला म्हणायचं? 2 व्यक्तीमध्ये होणारी विरुद्ध चर्चा, त्याला खऱ्या अर्थाने विवाद असं म्हणायचं. विवादासाठी असं प्रसिद्ध उदाहरण तुमच्या पुढे मांडेन. तुकाराम महाराजाच्या जीवनातलं विवाद नावाचं एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. काय आहे विवाद महाराज? तुकाराम महाराजांनी असे टोपल्यामध्ये देव घेतले, टोपलं आपल्या भाषेत टोपलं, ते असे देव घेतले महाराजांनी. देव घेऊन लोकांना वाटायला लागले देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवणी. तुकाराम महाराजांनी म्हणावं देव घ्या आणि लोकांनी म्हणावं देव नको. देव न लगे, देव न लगे, तुकाराम महाराजांनी म्हणावं देव घ्या आणि लोकांनी म्हणावं देव नको. ह्याच्या ज्या 2 क्रिया आहेत त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला विवाद असं म्हणता येईल. वाद नावाची भूमिका कळली, विवाद नावाची भूमिका कळली. आता संवाद नावाची भूमिका तुमच्या पुढे मांडतो ना, अभंगामध्ये प्रवेश करतो. संवाद म्हणायचं तरी कशाला, किती वेळ चालवायचा आपल्याला? 1 तास, 1.5 तास चालतो. बरं ठीक आहे. भुका लागल्या का? लागल्या नाही लागल्या? चला
वारकरी लय ऐकण्यात तल्लीन झाले महाराज. आता तुम्ही 10 वाजेला जरी कीर्तन करायला लावलं मला तरी ते बसणार आहेत ना. हा बसणार आहेत. आता संवाद म्हणायचं कशाला? संवादाची व्याख्या मांडून तुमच्या पुढे समोर जातो. संवादाची व्याख्या करायची असेल तर अशी होऊ शकते की कमी करा. संवाद त्याला म्हणायचं महाराज, दोन व्यक्तीमध्ये होणारी समचर्चा किंवा सुचर्चा. इको कमी करा. सुचर्चा त्याला खऱ्या अर्थानं संवाद असं म्हणतात. दोन व्यक्ती बोलले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये सुचर्चा झाली पाहिजे, याला संवाद असं म्हणतात. बरं, तसं जर पाहायला गेलं, अभंग आपण डोळ्यापुढे घेतला बाबा, तर या अभंगामध्ये एकटे तुकाराम महाराजच बोलताना दिसतात का देवही त्यांना बोलू लागतोय? हा, कुठं बोलू लागतोय देव? कुठं बोलू लागतो? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने. लाज वै शंका दुराविला मान नकळे साधन या परते. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. चारही चरण पाहून घ्या. या चारही चरणात एकटे तुकाराम महाराजच बोलताना दिसायले. देव बोलताना दिसू लागलाय का? मग याला संवाद म्हणायचं कसं? बरोबर आहे. त्याला दोन माणसं एकमेकाच्या समोर उभे असले पाहिजे, त्यांचे ते बोलणं चाललं पाहिजे, त्याला आपण संवाद म्हणतो. बरोबर आहे का नाही? काही गोष्टी दिसत नसल्या बाबा तरी त्या मानून घ्यायच्या असतात, त्याला मुखसंमती न्याय म्हणतात मानसशास्त्राचा. काही गोष्टी आपल्याला दिसत नसतात पण त्या मानून घ्यायच्या असतात. मला सांगा तुम्ही, आता एखाद्या ठिकाणी आपल्याला लांबवर धूर दिसायला लागला. धूर दिसायला लागला म्हणजे आपल्याला काय अनुमान करता येईल? ज्या अर्थी तिथं धूर दिसतोय त्या अर्थी तिथं काय असलं पाहिजे? अग्नी असला पाहिजे. बरोबर. यत्र यत्र धुमः तत्र तत्र वन्नी. तिथं अग्नी असला पाहिजे. आपण काय केलं? हे अनुमान केलं. सांगू तुम्हाला, एखादा माणूस आपल्याला आता त्या राहुटीच्या पलीकडे माणूस गेला आणि फोनवर बोलताना दिसला, आपण काय अनुमान करणार? ज्या अर्थी तो माणूस फोनवर बोलायला लागला त्या अर्थी त्याला तिकडून सुद्धा कोणीतरी बोलत असावा. हे काय झालं? आपलं अनुमान झालं. आता हल्ली फोनचा वापर असा केला लोकांनी, इथं बसलेल्या बाबाजवळ बसलेल्या शेजारच्या माणसाला जरी उठून जायचं असेल तर त्याला महाराजाला विचारायची गरज. खिशातला मोबाईल घ्यायचा, कानाला लावायचा आणि हॅलो हॅलो म्हणत उठून जायचं. हाय का टेन्शन? म्हणजे तिकून बोलत माणूस बोलतच असेल असं काही सांगता येत नाही. असंच आमच्या गावचं पोरगी पाहायला गेलं. आता थोडस हे बी सांगतो ना, तुम्ही म्हणसाल महाराज सगळं देवा सांगायला, आमच्यातलं बी काही सांगा ना. हा, आमच्या गावचं पोरगी पाहायला गेलं आणि मुलगी बघायला गेल्याच्या नंतर भाग्यवान होतं महाराज, त्याला मुलगी बघायला नेलं कोणीतरी. काहीच स्वप्नच राहिलं फक्त. आता ते बघायला जाण्याचं बी, भेटण्याचं सोडून द्या, बघायला जाण्याचं बी स्वप्नच राहिलं महाराज. हो, तुमचं झालं का दाजी? तुमची दाढी पांढरी झाली, आता होलं झालेलंच असावं. हा, लग्न झाल्याची चेहरे बातच ओळखू येतात. ते मांगल्यातलं एक जण राहिलेलं दिसायला मला बा, त्या तिघापैकी का झालं? हा, नसल झालं तर वारीत आले तर पुढच्या वर्षी होईल. हो, मग ते मुलगी बघायला गेलं आणि मुलगी बघायला गेल्याच्या नंतर त्या पाहुण्याच्या घरी पोहोचलं महाराज. पण उगा आपलं शायनिंग काहीतरी मारावी म्हणून खिशातला मोबाईल काढला आणि फोनवर बोलत बसलं महाराज. 10 मिनिटं ती मुलगी चहा घेऊन आली गेली, याचा काही नाही. फोनावर 10 मिनिटं याचं बोलणं चाललेले आणि 10 मिनिटं बोलणं झाल्याच्या नंतर मग ती मुलगी थोडी विदर्भातली ठसकी बाजत होती महाराज, हुशार मुलगी होती. आणि ती मग हुशार मुलगी तिने प्रश्न केला, का हो म्हणे मला एक नाही कळलं. म्हणे काय? तुम्हाला फोन कस काय आला? म्हणे फोन कस काय आला म्हणजे कानाला लावला फोन आला? नाही मला तसं नाही म्हणायचं. झालं काय? काही नाही म्हणे, माझा जन्म झाल्यापासून तर आजपर्यंत आमच्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही. हे कळाय बी रेंज लागते महाराज 5G ची. आम्हा जन्म झाला तेव्हापासून आमच्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही. तुम्हाला एवढा मोठा फोन 10 मिनिटाचा आला तरी कसा? म्हणजे उग शायनिंग मारण्याचा तो प्रकार होता. म्हणजे फोनवर ज्या अर्थी एखादा माणूस बोलायला लागला त्या अर्थी दिकून सुद्धा कोणीतरी बोलत असावं. हे आपण सामान्य गोष्टीहून जर एवढं अनुमान करू शकतो तर तुकाराम महाराज ज्या अर्थी बोलताना दिसतात त्या अर्थी जगाचा मालक सुद्धा बोलत असावा. ही आपण केलेलं अनुमान आहे. विठ्ठला मग तुकाराम महाराजाचा आणि देवाचा संवाद या ठिकाणी आपला पाहायला मिळतो. पण कधी झाला तो संवाद त्याच्यासाठी समर्पक सांगेन महाराज. आता वारीचे दिवस आहेत आणि अशाच इथ्या ठिकाणी तुकोबारायांच्या थोडं चरित्राकडे वळू आपण. तुकोबारा एक वर्ष वारीला केली महाराज. वारीला गेल्याच्या नंतर वारी ही केली पाहिजे. हस्तो पवित्र यदि दान पुण्य पादो पवित्र यदि तीर्थयात्रा
कंठ पवित्र यदी नाम गोष्ट हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण दान करण्यामध्ये महाराज. आपल्या हाताने काही ना काही दान घडलं पाहिजे. दान जर घडत नसेल महाराज तर त्याच्यासारखा दरिंद्र माणूस कोणी नाहीये. दान केलं पाहिजे महाराज. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली या एके ठाया ते जाणं धनंजय विभूती माझी. नुसतं श्रीमंती 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 साठवून चालत नाही महाराज. त्या श्रीमंतीला कुठेतरी शुद्ध करण्यासाठी दानाचा झरा सुद्धा असला पाहिजे. साचलेल्या पाण्यात बात ते काय होत असते, जीव होत असतात. म्हणून असं ते पाणी वाहतं असलं पाहिजे. वाहतं तसं श्रीमंती सुद्धा थोडी वाहती असली पाहिजे महाराज. त्याला सुद्धा कुठेतरी दान धर्माचा झरा असला पाहिजे. आणि इथं जर दिलं नाही ना महाराज तर मग दुसरीकडे कुठेतरी द्यावं लागत असतं. म्हणून इथं दिलं पाहिजे. हाताचं भूषण दान करण्यामध्ये, तसं पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा आणि मुखी रामनाम. पायानं तीर्थयात्रा केली पाहिजे आणि मुखानं रामनामाचं भजन केलं पाहिजे. हे वारीचा नियम आहे महाराज. वारी प्रत्येकाच्या जीवनात घडली पाहिजे. पण काही जण इथं आल्याच्या नंतर महाराज घरचे म्हणतात वारीला गेला आणि ह्यो दिंडी माग आणि ह्यो पापाचे कळप पळती पुढे. पुढे पळून करतो काय महाराज, कुठं लाईन दिसती त्या लाईनीचा शोध घेते. आमच्या दिंडीतली म्हातारी एक आज दिवसभर त्या लाईनीत होती महाराज. लाईनीत राहिली महाराज. तिच्या मागे पुढे जवळपास 500 लोकांची लाईन, तरी ती लाईन सोडली नाही. म्हणजे महाराज या लाईनीत काय पाहते, लय मोठी लाईन दिसायला लागली. म्हणलं आजी चल हरपची नाही. म्हणून मुक्काम माहिती म्हणे. थांबली महाराज ती दिंडीत आणि त्या लाईनीत थांबल्याच्या नंतर मग मात्र तिथून शिव्या देतच आली. म्हणजे म्हणलं का झालं काय, म्हणजे काही नाही महाराज, या दाढ्या कटणीची लाईन होती मी कशाला गेले याच्यात. म्हणलं तुला कळू नाही का सगळे माणसं दिसायला लागले. हा महाराज ही वारी करण्यासाठी आपण आलोय, बिस्किट जमा करण्यासाठी नाही. बरं आपण ते बिस्किट घेतले बी नाही पाहिजे हो. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ही माणसं जी बिस्किट वाटतात, पाणी वाटतात, हे वाटतात, हे त्याचं कारण काय सांगू तुम्हाला. तुम्ही जी काही वारी करताय, तुम्ही जे काही एक एक पाऊल चालताय, यज्ञ पावलो पावली, तुमचं पुण्याचा जो संचय व्हायला लागला, तुमच्या एका एका पावलाचा यज्ञ व्हायला लागला आणि ते तुमच्याकडे पुण्याचा साठा व्हायला लागला. तो पुण्याचा साठा तुम्ही तुमच्याकडे ठेवला पाहिजे. पण तो पुण्याचा साठा कधी समाप्त होतो सांगू तुम्हाला. तुम्ही जेव्हा त्या लाईनीला लागता आणि ते बिस्किट जमा करता तर ते तुमचं पुण्य कोणाला जाते, कोणाला जाते. मग उद्यापासून एक करा महाराज. जेव्हा लागल शरीराला, ठीक आहे शरीराला लागल, आता आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे आणि आली अलगद हातात बाटली तर घ्या. त्याच्यासाठी एकमेकाच्या अंगावर पडू नका ना. त्याच्यासाठी महाराज एवढे अंगावर पडायला लागले. कोणाचे मोबाईल हरपायला लागले, कोणाचं मंगळसूत्र मागल्या मागून काढून घ्यायला लागले, तरी तुम्ही सुधरा ना. तो बाटली 10 रुपयाची आणि मोबाईल 10,000चा. मग तो 10,000चा मोबाईल जाऊ देण्यापेक्षा आपली आपण बाटलीच विकत घ्या ना. बरोबर आहे का नाही. वारीला आल्याच्या नंतर महाराज कुठेतरी भजन केलं पाहिजे हो. भजन भजनानं. आणि जी माणसं भजनात असतात तीच माणसं वजनात असतात. बरोबर आहे का नाही. भजन केलं पाहिजे. मग काही जण इकडे वारीला आल्याच्या नंतर आमच्या दिंडीतला 2-3 वर्षापूर्वीच गोष्ट सांगतो. ते दिंडीत आलं महाराज म्हातार, बिस्किटच जमा केले 15-3 हप्ते. कोहाच नाही. संध्याकाळी एकदा दिसायचं आणि सकाळी एकदा दिसायचं. बाकी दिवसभर फरार. दिवसभर बिस्किट जमा करायचं आणि संध्याकाळी आपलं जेवलं रावटीत झोपलं की पुन्हा पहाटचा तोच धंदा. आंघोळ नाही, काय नाही, काहीच नाही. कोणाचा तरी गण घ्यायचा असा लावला की बिस्किट जमा करणे. असं करत 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 पंढरपूर पर्यंत गाठलं. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर महाराज ते चंद्रभागेचं स्नान वगैरे प्रदक्षिणा तर नव्हतीच गेली. पण तिकडून वापस येताना, स्नान करून वापस येत असताना कोणाचा कानो बारीकसा संदूक उचलून आणला. संदूक आपली पेटी उचलून आणली आणि पेटी उचलून आणल्याच्या नंतर आमच्या दाखवायला लागलं. म्हणलं काय त्याच्यात बाप्पा. म्हणे ते आहे बा पेटी विकत आणली. म्हणलं कशाची. म्हणे विकत आणली. अहो म्हणलं हे काय त्याच्यात. म्हणजे काही नाही. म्हणलं फोडा बरं. त्याला कुलूप. आता चाबी कुठे बापू जो. म्हणलं फोडा. म्हणजे चाबीच हरपली माझी येताना. म्हणलं मग हे कुलूप तोडा. कुलूप तोडलं महाराज आणि पाहिलं त्याच्यात कोणाचं कानो कटिंगीचं सामान. नाही तरी गेला जन्म वाया,
नाही तरी गेला जन्म वाया. महाराज जन्म वायाला गेल्यापेक्षा आपण अंतकरणातून वारी केली पाहिजे. काही माणसं चारीधाम यात्रा करतात महाराज. चारीधाम आम्हाला सांगतात महाराज चारीधामच्या यात्रा माझ्या झाल्या. म्हणलं बर तुमच्यात काही बदल गिदल? म्हणजे काही नाही. म्हणलं गेलता कशाला? हा सुंदर भावगीत आपण प्रत्येकानं ऐकलं असेल महाराज. त्या गीताचे भाव खूप सुंदर आहे. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में खयाल गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गंगेला जाऊन जर फक्त स्नान आंघोळ शरीराची केली असेल महाराज तर काही फायदा नाही हो. तिथं जाऊन आपलं अंतकरण सुद्धा शुद्ध झालं पाहिजे. त्रिवेणी संगमी अचूक उत्तर. नाही तर काही जण बी पाहून पेरतात. बी उरायला लागलं रान बी दिसणं जास्त मग थोडा दाट. तसं नाही, हे अचूक आहे महाराज. अचूक म्हणजे जिथं जे प्रमाण पाहिजे तेच. नाही असं काही सगळीकडे असं वातावरण मिळत नाही ना. मिळत नाही असं सगळीकडे वातावरण. काही ठिकाणी ही साथ ही कोरोनाची असते महाराज. ही साथ जी आहे ना ही कोरोनाची असते काही ठिकाणी. मग त्या कोरोनाच्या साथीत महाराज किती सॅनिटायझर मारू मारू मेला तरी चालतो महाराज. पण ही साथ आज खूप सुंदर साथ आहे. आणि हे एकत्रित करण्यासाठी हे आता वारीत मला महाराज ही आपल्या दिंडीत एवढे दिग्गज गायक वादक गुणीजन महाराज मंडळी एकत्रित करण्यासाठी ह्यांना पैसे द्यावं लागत नाहीत. मग यांना प्रेम द्यावं लागतं. ही प्रेमाने एकत्र येत असतात. प्रेमाशिवाय काही होत नाही महाराज. आणि ते पांडुरंग महाराजांचं प्रेम आहे म्हणून ते आले महाराज. नाही तर त्यांना काही दिंड्या कमी थोड्या आहेत. पण आले महाराज. आणि अशी गुणीजन महाराज मंडळी असायला पाहिजे. म्हणून सांगायचं काय तुकोबारायचा संवाद आहे. वारी संपल्याच्या नंतर प्रदक्षिणा वगैरे केली. पण पंढरपूरचं सुद्धा महात्म्य. पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय काय केलं पाहिजे? चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. विधितो हरिकथा, हरिकथा ऐकली पाहिजे. पुण्याचरण म्हणजे कुठेतरी पारायण केलं पाहिजे. असं तीर्थाचे नियम असतात काही, ते आपल्याच्यानं घडलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. पंढरपूरला जायचंय आणि चंद्रभागेचं स्नान न करता कुठं आंघोळ करायची? नळावर. आणि त्याला विचारलं हो ते चंद्रभागेला स्नानाला नाही गेले, हे पाणी कशातलंय? अवघीच तीर्थे घडती एक वेळा. आणि कशामुळं? चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागा नुसतं डोळ्यानं जरी पाहिली तर सगळे तीर्थ घडल्याचं पुण्य संपादन होतं महाराज. एवढं पंढरपूरचं महात्म्य. भरपूर ते पंढरपूरचं महात्म्य महाराज. म्हटलं ते विषय थोडा वेगळा आहे. नाही तर मी दुसरंही सांगितलं असतं. पंढरपूरचं खूप मोठं महात्म्य आहे. तसं तुकोबारायांनी वारीच्या निमित्तानं पुण्याचरण केलं, पारायण वगैरे सर्व काही विधी आटोपला. आणि आता रावळामध्ये दर्शन केलं महाराज. दर्शन झाल्याच्या नंतर आता बाहेर पडायला लागले. अशामध्ये तुकोबारायांना आवाज आला, ओ तुकाराम महाराज कुठं चालला? थांबा. तुकाराम महाराजांनी असं विचार केला, एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये मला कोण आवाज दिला बा? आणि ते गाभाऱ्यात भगवंताच्या समोर कोण आवाज दिला? म्हणून मागं वळून पाहिलं महाराज तर आजूबाजूला ओळखीचं कोणी दिसायला नाही लागलं. मग भगवंताकडे पाहिलं तर भगवंत अपेक्षा करतोय तुकाराम महाराजांनी थांबावं आणि माझ्यासोबत काहीतरी बोलावं महाराज. तुकाराम महाराज दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवंत म्हणतोय तुकाराम महाराजांना थांबा. आणि तुम्ही आम्ही दर्शनाला गेल्याच्या नंतर तिथले पोलीसवाले हा पुढे माऊली म्हणजे एवढ्या जोरानं लोटत नाही मला, याच्यापेक्षा जास्त जोरानं लोटतात महाराज. माझ्यासारखं बारीक सतत जातच नाही तिथं. हे असे बाबासारखं असलं तर थोडस कमी होते. माझ्यासारख्याला महाराज ते जाऊ देत नाही तिथपर्यंत. बारका आहे ना मी. त्या माता मावल्या त्या स्वयंपाक करणाऱ्या बाया म्हणू लागल्या आता येतानी मी आपलं जे आलो आणि पांडुरंग महाराजांनी माग ते पुढं मी माग असं यायला लागलो. मी कीर्तनकार म्हणून असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्या आपसात म्हणायला मान एवढंच पोरग काय कीर्तनकार? आता मला का अवताल जुपती का काय नेमकं हाय काय महाराज? मग बारीकसा असलो मग काय झालं? इचू केवढा असला
तरी दणका सारखाच असतो का नाही. बारीक साडसला मग काय तो थोडा म्हणतो की मी बारीकसा आहे मग कमी वेदना करीन, असं नाही महाराज. ते सारखाच इचोचा दणका सारखाच असतो. ते मोठा लहान त्याचं काही नसते. मग सांगायचं काय मला तुम्हाला, तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवंतांनी आवाज दिला महाराज. भगवंतांनी आवाज दिला, पाहिलं इकडे तिकडे कोणी नाहीये. अशामध्ये भगवंताने तुकोबाराय थोडे थांबले आणि भगवंताला विचारलं, का रे देवा कशासाठी बोलवले, बोललं काहीतरी. थांबा म्हणलंय कशासाठी, काय नेमकं कारण काय. काही नाही म्हणले, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मला बरं वाटतंय म्हणून म्हटलं थांबा. तुकोबारायांना पाहिल्याच्या नंतर जर जगाच्या मालकाला बरं वाटत असेल तर तुकोबाराय किती आनंदी असतील महाराज. आनंदाचे दोही आनंद तरंग, काम नाही झालो पायी रिकामा, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. या वृत्तीला पोहोचलेले माझे तुकोबाराय आहेत महाराज. किती आनंदी असतील. आणि सांगू तुम्हाला, माणसाचा चेहरा आनंदी त्याच असू शकतो ज्याची वृत्ती समाधान, त्याचा चेहरा समाधान. ज्याचं चित्त समाधानी आहे ना त्याचा चेहरा समाधानी असतो महाराज. सगळ्यात लोकांचा चेहरा समाधानी नसतो, सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो महाराज. त्याच्यासाठी चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध असेल तरच त्याच्या चेहऱ्यावर ते भाव प्रकट होत असतात. आणि एखाद्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर महाराज काहीचे चेहरे प्रसन्न असतात आणि काहीचे चेहरे जर सकाळ सकाळ पाहिले तर 8 दिवस काम होत नाही. खरंच आहे महाराज. मी माझ्या गावातले 4-2 माणसं आहेत असे की त्याचं तोंड पाहत नसतो रोज, म्हणजे सकाळ सकाळी तरी हो कामच होत नाही महाराज. काहीतरी आडफाटा येईलच. म्हणून फ्रेश बसत जा महाराज, चांगलं हसत जा, थोडं हसत जा ना. काय किती दिवस जगायचं आपल्याला, आपल्या क्षणाचा सुद्धा आपल्याला माहित नाही महाराज. आपण सकाळी जेवल्याच्या नंतर संध्याकाळी जेवल्याच्या नंतर सकाळी उठल का नाही याचा भरोसा नाही. नवे महाराज ग्रास गिळी सत्ता, म्हणजे हातात घेतलेला जो घास आहे का तो बी मुखात जाईल का खाली पडेल याची सुद्धा आपल्याला शाश्वती नाही. मग आनंद घेत चला ना. खरं सांगा, तुमच्यापैकी बसलेल्यापैकी शेवटचा दिवस कोणाचा कोणता आहे हे कोणाला माहिती हो. माझ्या सगळं आता मी तुमच्या दिंडीत कीर्तन करायला लागलो, मी माझ्या रावट्यापर्यंत पोहोचतो का नाही पोहोचत हे मला माझं माहिती आहे का. मग वाटयाची पाये वाट याची पाय. उगा लोकांकडे कशाला हात दाखवायचा, याची पाय. घडी काळ म्हणजे क्षणाक्षणाला काळ आपली वाट पाहू नये महाराज. म्हणून आपण सतत आनंदी राहिलं पाहिजे. सांगू तुम्हाला, तुकोबाराय आनंदी होते महाराज. यात नवल नाहीये. तुकोबाराय आपण पाहिले नाही, ज्ञानोबाराय आपण पाहिले नाही, ते आनंदी होते. यात आपल्याला आपण फक्त मान्य करायचंय. अभंग ऐकायला येतात, त्यांचं चरित्र आपण वाचले म्हणून आपण समजून घ्यायचं तुकोबाराय आनंदी होते. सांगू तुम्हाला, तुकोबाराय ज्ञानोबारायांची सामान्य नाव घेणारी महाराज मंडळी आहे. आपण फक्त तुकोबाराय ज्ञानोबारायचं नाव घेतो. तर आम्ही नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही आमच्याकडे कशा अवस्थेनं पाहता का नाही महाराज. तुमची आयुष्य हो, तुमचे आयुष्य महाराज. तुम्हाला कशाचं टेन्शन नाही, काय नाही, काही नाही. तुम्हाला हे कळून सुद्धा तुम्ही आमच्या पार्टी देत नाही, हे दुर्दैव आहे. बरोबर आहे का नाही. तुम्ही बोलताना म्हणता का नाही त्या कुचरवट्यावर बसल्यावर, महाराजायचं काय बाबा आईशी येता केवढ्याल्या गाड्या त्याच्या, काय त्याचे धोतरायचे काठण, काय त्याचे आंगडीन, मग तू इकडे येतो का. सांगू तुम्हाला, महाराजाची आणि पोलिसाची वर्दी जरी अंगावर असली ना महाराज, तर ती वर्दी सुद्धा तुमची मान खाली जाऊ देत नाही. या वर्दीची ताकद आहे महाराज. 25 वर्षाचा पोरगा असू द्या महाराज, आणि 80 वर्षाचे बाबा असू द्या. 80 वर्षाचे बाबा या वर्दीला पाहिल्याच्या नंतर म्हणणार महाराज जय हरी हो. आणि अशी ह्या कपड्यावर म्हणते का कोणी. मी जर अशा कपड्यावर असलो महाराज तर कोणी मला अरे तुरेच घालते. म्हणून मी ते कपडेच फेकून दिले. म्हणलं आपल्या अशाच कपड्यावर राहायचं. कमीत कमी अरे तुरे तर घालत नाही कोणी.
हो, मी असं एसटीन प्रवास करायचो पहिल्यांदा बाबा, गाडी नव्हती तेव्हा. मग एसटीन प्रवास करायचो, मग आपला एसटीत सीट मिळवायसाठी रुमाल गिमाल टाकायचो. रुमाल गिमाल टाकून मी असा जायच्या आधी मी मग म्हणायचो असे बाबा बसायचे, एखादी कोणतरी बसायचं. बसायला ते रुमाल मग असा ढळढळ दिसायला, त्याला मान्य यान रुमाल टाकलेला आहे, पण ते माया रोजन टाकायचे. मग टाकला असेल तो का जागा विकत घेतली काही राय उभा, राहायचो महाराज मी उभा. मग त्याच्यानंतर मी आयडिया लढवली, मग अशा कपड्यावर जायचं. होय ना, एक ड्रेस खराब होईल. अशा कपड्यावर गेलो की जागा पण धरायचं काम नव्हतं. मग तुमच्यासारखंच कोणतरी म्हणत महाराज कुठं, या गावाला कीर्तनाचा बसा, ती उभं राहायचं मला जागा द्यायचं. म्हणजे ही ताकद या कपड्याची आहे, ही ताकद या कपड्याची नाहीये, ही ताकद माझ्या ज्ञानोबा तुकोबरायची. ही एवढी लोक तुम्हाला, या मार्गाची लोक तुम्हाला एवढं अन्नदान करतात. तुम्ही कुठं बी काही केलं महाराज, घाण केली काही केलं तुम्हाला म्हणत नाही. का म्हणत नाही सांगू तुम्हाला? तुम्ही आता ही सोहळा गेल्याच्या नंतर येऊन बघा बरं इथं, हा करतील का तुमचं तेवढी व्यवस्था? नाहीत करणार. का? तुमची एवढी व्यवस्था ज्ञानोबा संगत असताना का करतात? त्याचं कारण आहे महाराज, ही माणसाची पूजा नाहीये, ही माणसाची व्यवस्था नाहीये. तुमच्या सर्वांमध्ये ते माऊली म्हणून पाहतात, म्हणून तुम्हाला माऊली म्हणून बसतात महाराज. माऊलींची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे महाराज. म्हणून आपण त्या सोहळ्याला आपल्यामुळं कुठंतरी गालबोट लागू नये याची दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण सामान्य वारकरी आहेत का महाराज, ज्ञानोबाच्या संगतीत चाललेले वारकरी आहेत. म्हणून आपल्यामुळे या सोहळ्याला कुठंच गालबोट लागू नये याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. चालेल, माझं कीर्तन महाराज 5 मिनिटांमध्ये उरकायचंय, अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. तुकाराम महाराजांनी देवाचा संवाद झाल्याच्या नंतर मग भगवंतांनी सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही इथं आलंच आहात, तुमच्या चेहऱ्यावरचं मी समाधान बघतोय. बऱ्याच दिवसांचा तुमच्या घरातला परमार्थ आहे, अनेक पिढ्यांचा परमार्थ असताना तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधानी वृत्ती का आहे? तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा माझ्या चेहऱ्यावरचं समाधानाला एकच कारण आहे, त्याचं मेन कारण म्हणजे आम्हाला मिळालेली वैष्णवाची संगत आणि त्या संगतीचा परिणाम. म्हणून या अभंगाचं पहिलं चरण, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा शब्दानं या अभंगाची सुरुवात झालेली. एवढा वैष्णव कोणाला म्हणायचं एवढं सांगणार आणि आता थांबणार आहे महाराज. अभंगातला फक्त एका शब्दावर आपल्याला बोलायचं, नेमकं वैष्णव म्हणायचं कोणाला. तुमच्या दृष्टीनं वैष्णव तुम्ही कोणाला म्हणणार? माझ्यासारखं कीर्तन करायला लागला तुम्ही त्याला वैष्णव म्हणणार, यांच्यासारखं गायन करायला लागला तुम्ही त्याला वैष्णव म्हणणार, एखादा आपल्या पांडुरंग बाबांसारखा दिंडी काढायला लागला तुम्ही त्याला वैष्णव म्हणणार, बऱ्याच यज्ञ याग करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही वैष्णव म्हणणार. पण नामदेवरायांना विचारलं वैष्णव म्हणायचं कोणाला? नामदेवरायांनी सांगितलं, कथा करशी तरी कथाकाराची होशी, परी वैष्णव न होशी रे जना, गायन करशी तरी गायक होशी. तर वैष्णव नाही होणार. मग वैष्णव म्हणायचं कोणाला? नामदेव महाराजांनी प्रमाण दिले महाराज त्याला. नामदेव महाराज म्हणले, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी रे जना. म्हणजे भगवंताचं जो नित्य नाव घेतो त्याला खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणा. वैष्णवाची पहिली व्याख्या झाली. वैष्णवाची दुसरी व्याख्या घ्या महाराज. जे जे भेटे भूत ते ते मानी, जे भगवंत विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. या चराचरामध्ये भगवंत आहे, या वृत्तीला जे पोहोचले त्यांना खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणा. मग कोणाला म्हणता येईल वैष्णव? ज्यांनी गाढवामध्ये भगवत दर्शन घेतलं ते माझे नाथ महाराज, त्यांना वैष्णव म्हणा. नाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवामध्ये, आपल्याला गाढवामध्ये नाथ महाराज देव होते म्हणून नाथ महाराजांना गाढवामध्ये
देव दिसला. आपल्याला गाढवामध्ये गाढवच दिसतंय. आपण माणसं आहेत ना म्हणून. तुम्ही दुसरीकडे चालली. हा म्हणजे नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये कुत्र्याची माग तुपाची वाटी घेऊन पळाले त्याच्यामध्ये देव दिसला. ते नामदेव महाराज आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना रेड्यामध्ये देव दिसला. महाराज स्वतः म्हणले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, आणि माझ्या तुकोबरांना पशु पक्ष्यामध्ये सुद्धा देव दिसला. म्हणजे या चराचरामध्ये देव आहे. या वृत्तीला जे पोहोचले त्यांना खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणा. वैष्णवाची दुसरी व्याख्या झाली. वैष्णवाची तिसरी व्याख्या घ्या महाराज. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची देवावरच फक्त माया नाम प्रेम आहे त्याला खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणा. तीनही व्याख्या झाल्या. पण ढोबळ मनानं जर वैष्णवाची व्याख्या घ्यायची झाली महाराज तर वैष्णव म्हटला की त्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे आणि त्याच्या कपाळाला गंध असला पाहिजे. ऊर्ध्व पुंड्र भाळ आणि गळा शोभे तुळशी माळ. हे वैष्णवाचे लक्षण आहेत. वैष्णवाचे पुन्हा काही लक्षण आहेत महाराज. एवढंच सांगणारे थांबणार आहेत. पुन्हा काय वैष्णवाचे लक्षण आहेत. 24 एकादशी येतात 12 महिन्यात. किती एकादशी येतात? 24 एकादशी आणि 5 पर्व आपल्याला एकूण भागवत दरम्यानसाठी सांगितले आहेत. कोणकोणते? कोणते 5 पर्व? नरसिंह जयंती, रामनवमी, त्याच्यानंतर वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र. हे 5 पर्व आहेत. आता हे 5 पर्व आणि 24 एकादशी एकूण किती झाले? 29. ह्या 29 ला उच्चारायचं कसं? 20 अधिक 9. या 20 अधिक 9 एवढ्या व्रताचं जो अवलंबन करतो तो खऱ्या अर्थानं वैष्णव. आता कळला का वैष्णव? हा, एवढे व्रत करायचे महाराज. आणि ते 5 पर्व सुद्धा एकादशी सारखेच करायचे महाराज. आता हे विश्लेषण सांगणार मी पुढे. आता आपला वेळ संपलेला आहे. तुम्हाला भुका लागले, थकून आलेले आहेत. उद्या सकाळी लवकर जायचं आहे. म्हणून या वैष्णव या शब्दाच्या वर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास पूर्ण अभंग आपल्याला जसा तसा राहिलेला आहे. आणि तो अभंग आता पुन्हा करायचाच असेल तर आपण मी तुमच्या गावात येईन. हा म्हणजे ते बऱ्याचशा त्याला विश्लेषण आपल्याला करायचं. आपला वेळ संपलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला विठोबा रखुमाईचं भजन करायचं आणि इथंच थांबायचं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक अवतार विठ्ठलाचे ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू महाराज बोलो रे भाई वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परती. गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. गो या वडजीकर दिंडीचा पहिल्याच वर्षाच्या मानानं खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. खूप सुंदर वारकरी सुद्धा आहेत. पण ह्या दिंडीला मोठं करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे बरं का. कोणतंच कार्य हे एकट्याच्यानं होत नसते. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे सर्वांनी या ठिकाणी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा महाराज. प्रत्येकाने इथं आपापलं मोठेपण दाखवा. आपला तुमचा सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि ते दिसते महाराज. प्रत्येकानं आपापली सेवा काही ना काही वाटून घेतलेलीच आहे. पण अतिरिक्त सुद्धा घेता येत असेल तर बघा, घेण्याचा प्रयत्न करा. निश्चितच का आपल्या गावाचं ते भूषण आहे महाराज. आपली दिंडी म्हणजे आपल्या गावाचं भूषण असते, आपल्या परिसराचं भूषण असते. आपण एरवी पूर्वीच्या काळात पाहिलं असेल तर दुसऱ्याच्या दिंड्यात जात होतो, पण आता आपल्या घरापासून दिंडीची सुरुवात आहे. आपल्या गावाचं क्षेत्र म्हणून नाव त्या ठिकाणी येतंय आणि आपला तो एक स्वाभिमान आहे. आणि कुठेतरी दिंडीत जायचंच आहे म्हणून आपल्या दिंडीला मोठं करण्याचा निश्चितच प्रयत्न करा महाराज. प्रत्येकानं घ्या. काही ना काही अतिरिक्त जबाबदारी जरी घेता येत असेल तर ते सुद्धा घेण्याचं करा महाराज. एरवी आपण दवाखान्यात इकडे तिकडे पैसे घालतोच ना. मग इथं पैसे टाकल्याच्या नंतर याची नोंद माझ्या ज्ञानोबारांच्या डायरीत होईल बरं का. म्हणून इथं करण्याचा प्रयत्न करा, निश्चितच करण्याचा प्रयत्न करा. दिली मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दादांनी, त्याबद्दल त्यांचा मी शतशः ऋणी आहे महाराज.
भक्तिमती माता आहेत, भक्तिमान्य पुरुष आहेत, सर्वांना विनंती आहे महाराज, जीवन जगत असताना असं जगा महाराज की आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे बरं का. वारीतच नाही महाराज, इतर ठिकाणी सुद्धा वारीतून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. हो, काही घेऊन गेलं पाहिजे. ऍडजस्टमेंट कशी करावी हे वारी शिकवते. ऍडजस्टमेंट कशी करावी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसा आनंद घ्यायचा हे वारीतून शिकता येतं. घरी गेल्याच्या नंतर काही टेन्शन आला असेल, काही जरी होत असेल ना महाराज, तुम्हाला विचार वेगवेगळे येत असेल, त्याच्यातही सुद्धा आपण हसत राहायचं महाराज. होईल, माझा आहे ना विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, माझा जगाचा बाप आहे ना, व करल माझं काहीतरी चांगलं, ही मनामध्ये दृढ निश्चय ठेवा, भाव ठेवा महाराज. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. कधी खचून जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि जीवनामध्ये फक्त 2 गोष्टी करू नका महाराज. आपण कधी आपली स्वाभिमानानं आपला स्वाभिमान कायम ठेवा महाराज. आपला स्वाभिमान असा ठेवा महाराज, स्वराज्य हे छोटं का असना पण ते स्वतःचं असावं, ही माझी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली आहे. त्याच्यासारखं स्वाभिमान डोक्यामध्ये ठेवा महाराज. लाचारी कुठेही पत्करू नका. किती मोठा माणूस असेल ना महाराज, तर कोणापुढे लाचारी पत्करू नका महाराज. जीवनामध्ये लाचारीनं कधी जगण्याचा प्रयत्न करू नका. वारकरी फाटक्या कपड्यात शोभून दिसतो महाराज, पण लाचारीत नाही. फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानानं राहण्याचा प्रयत्न करा. म्हणून सांगणं भरपूर बोलण्यासारखं आहे, पण एवढंच सांगेन महाराज, थाप टाका. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग पर बूझे बारंबार, जीवन के दिन चार, संतों की वाणी है, वेदों का है ये भेद, जिस थाली में खाओ उसमें करो नाचे, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार, कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ह्याच ठिकाणी समर्पित. आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर